पुन्हा ते स्वागत आहे आपल्या सर्वच गरज ब्लॉग चॅनलमध्ये. आता वाजलं 5 वाजले जल्दी. मी आणि विनेता चाललो आहे खांडसला, कर्जत. आणि ती कालो काय म्हणून कॅमेरा जास्त येऊ नसेल करत. बाईकवर चाललो आहे. भिजत पहिला डायरेक्ट पाऊसच डायरेक्ट भिजत जायचं आहे. ही आपली बाईक आहे. जाऊया आरती वाटत भेटू. आता पेट्रोल पंपावर थांबलो. पूर्ण वाला झालोय. पूर्ण वाला बेकार. भाई ये लवकर. पूर्ण वाला झालोय. आपल्याला आयसाच आता ट्रेक करत करत भीमाशंकरला जायचं आहे. आता आपण पलसबाचे पुरं कुठं आलो आपण? कोणचे पुरं ना, कोणचे पुरं भाऊ. कोण आजिवली पूर्ण चोच्या. बाकी पानाने भेटली पाहिजे बघ, बाकी काही नाही. आपली गाडी भाई गाडी डेंजर आहे. बीप लावला आहे. आता काही नंबर पण क्रेझी आहे. क्रेझी नंबर. आता सकाळ झाली आणि आम्ही कर्जतला एंट्री केली. इथून आम्ही एक काका दादाला विचारला तर तो बोलतोय आधी 35 किलोमीटर पुढं खांडस आहे. जाऊया. फुल चिल्ड झालोय आम्ही. पूर्ण थंडी वाजता येईल. मजा आहे ना. चला भेटूया पुढं. आता खूपच जवळ पोहोचलेलो आहे आपण. आणि व्ह्यू बघशील तुम्ही. फुल वाईब आहे. आम्हाला जरा आधे वाईड करतोय. वाईड अँगलची शूट करू आधे. आता खांडसला पोचलोत आपण. आणि आता चहा थोडं बघूया. चहा पियाला भेटते का? हे काका आहेत. यांचा कार्ड आहे. आपल्या गाड्या वगैरे जेवण वगैरे त्याला भेटतो. इथं जेवायला भेटतो मस्त की. आणि चालत गेलत ना तर तिथं जेवणासाठी पण व्यवस्था आहे. नाश्ता. तुम्ही या एकदा आणि एकदा भेट करा. म्हणजे तुम्ही इथं आलात ना का पहिलंच दुकान यांचंच आहे. बस स्टँडला यांचंच दुकान आहे. या ये बघ हे काका आहेत. गणेश मंदिर कुठं आहे? रस्त्यात भाऊ पाठीवरची गाडी नेहमी मजा करला. कांदा भाऊ करा. आता इथं कांदा भाऊ होता मी. भूक लागली मला. मी काय बोलतो इथून पुढं लेफ्ट आपलं कुठं जायचं आहे? इथून गेलं का लेफ्ट नाही जायचं. सगळं गणपती आता कांदा भाऊ बाबाने बनवलेत. कांदा भाऊ खाऊ. जाऊ चला काका येतो. चला जाऊया. माझी तर पहिली ट्रेकिंग आहे. आता आपली इथून ट्रेकिंग चालू झालेली आहे. बरोबर ना. बिना चपलाशी मजा येणार आहे. आता 10 किलोमीटर 20 किलोमीटर बिना चपलाशी चालत आहे. काय वाटतं? चप्पल नको. चल होईल तेव्हा.
होईल तर होईल बघू. भिजत आलून तर काय बाबा पावलंच पाहिजे. भरलं बा. चालून फक्त 2 मिनिटं झालं. 2 मिनिटं. अंगाशी येतं. ही बॅग आहे ना, बॅग माझी वाट लावणार आहे. तविली तवरा काही वाटणार नाही ना. चला पगलाकडे सर बरं आहे. रस्ता मस्त आहे. म्हणजे असं जसं दम कशील ना तेवढं दम लागला. ते तर आहे. सगळ्या नाकांची जोर. सोबत कालतून निघलेली पब्लिक आता आली. जर ते आपली पुढं गेलं तर समजा आपण लई स्लो आहो. जर ते आपल्या पुढे गेलं तर समजा आपण लई स्लो आहो. बरोबर ना. आम्ही 8 वाजून 15 मिनिटं असताना ट्रेकिंग चालू केली ती. आता वाटलेत 8. परफेक्ट. पुढे जाऊन समजेलच आता. म्हणजे आपण पोचल्यावर समजेल आपण आपल्याला किती तास झाले किती नाही. बाईने ग्लुकोजची बॉटल घेतली. हॅलो हॅलो ग्लुकोज 1-2 गोट बस. हा बाई. हे 1-2 गोट बस. जसं पाणी पी बरा नाही आहे. ऑलरेडी आपण हायड्रेट आहो. माझी पाठी बघता तुम्ही. मी आता काठी वरती करते आपली. माझा बॉस का होईल होऊ दे. पहिले तर 2-2 महिन्यांमध्ये घातली चप्पल. आता हे फेरे जरा जास्तच हे होता म्हणून फक्त सोमवारीच नाही घालत. आम्ही सोमवारचे झालो दुसरं. घेतलं घे. बोल. आता पाऊस आलाय. पाऊस बारिश चालू हो गया अभी. महादेवा बम बम बोले. बम बम बोले. मंदिर आता आलाय. गणेश घाट. यो तरी झोपलाय. हा 1 तास. मी तर 1 तास पण नाही झोपलो. पूर्ण रात्र जागा होतो. ब्लॉग एडिट करत करत 4 का वाजलं पत्त्या नाही. 4 वाजलं. मग लगेच आंघोळीला रेडी होऊन गेली. दोघं आम्ही 5ला घरातून पदार्पण केला. 2 तासात खांडस. 2 तासात खांडसला आलो. तरी पण वाजलंच किती 8 वाजलं ट्रेकिंग चालू करायला. तर ते बोलत होते का 3 तास लागतात करून. 3 ते 4 तास आपल्यासाठी 4 तास लागतातच. 4 तास लागतात बरोबर. 4 तास जायला 4 तास उतरायला. 1 तासानं दर्शन झाला तर लई बरी गोष्ट होईल. कारण रात्री कुठला पण जंगल धोकादायक असतो आणि हा तर खूप मोठा जंगल आहे. मला रात्री अजिबात जंगलात नाही जायचं. कुठला प्राणी कधी येईल सांगता नाही येत. कारण रस्ता बघ कसा आहे. रात्रीचे काय दिसेल आपल्याला.
चंद्राची उजेराने यावं लागेल. तसं पॉवर बँक 2 घेतल्यात आणि माझी कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा 50%च्या खालती आलेली आहे. ती 2 बॅटरी एक्स्ट्रा आहेत माझ्याजवळ. एक पॉवर बँक आहे. बघूया आता. हा पुढे तो मंदिर आहे. गणेश घाट. हा गणेश मंदिर आहे. मला दररोज येऊन बरं इथं झालं असेल, प्रॅक्टिस झाली असेल. आम्हाला काय नाही बाबू, भीमाशंकरला ना नो स्टॉप असते आमचा. नॉनस्टॉप. हा, 1.5-2 तासातच पोचणार आम्ही. इथून जर निघलो नाही एकदा, आता उद्या जायचा विचार आहे द्यावा. गेलो नाही अजून, इथं मंदिरात यायला लागतंय ना. 1.5 तासात. 1.5 तासात भीमाशंकर. अद्या आम्हाला इथं यायलाच आहे ना 15-20 मिनिटं, 20-25 मिनिटं लागलीत. हा बरोबर ना? हा बरोबर. जाऊया आता. तू काय करतो? बस मग बस. जास्त आराम नाही करायचा, हळूहळू हळूहळू चालत राहायचं. हा, म्हणजे तुम्ही ना 5 वाजता इकडचंच होणार. कंबर भरली पाहिजे, कंबर भरली. आता गणेश घाटावरून आपण निघलो आहे. दादाने जरा आराम केला. इथून जाऊ शकतात पण इथून जरा रिस्की आहे ते बोलत मला. आपण इथूनच जाऊ. खरंच लय रिस्की आहे. आपण इथूनच जाऊ. हा, योच रस्ता तिथे भेटत आहे. पण नको कशाला. चला आता परत एकदा जय श्रीराम जाऊया. पब्लिक आहे पाठी. पैसे भरायला लागत असतील. आपला इथं तो अभयारण्य चालू होतो बघ. अरे तो अभयारण्य काय असतो तो? अभयारण्य. हां, तिथं एंट्री केल्यावर पैसे भरायला लागत असतील. 20 ते 30 रुपये काहीतरी पर पर्सन. तो खूप लांब आहे पण मध्ये 3-4 किलोमीटर लांब असेल तो. हा होता हा माणूस आला इथे. कसा रस्ता? एक नंबर. आपल्याला काय सवय आहे ना, म्हणजे आलता का पहिले? तिकडे ना आलो मी ॲक्च्युली माणिकगड, प्रबलगड अच्छा, हे सगळे आपले किल्ले पण करतो. किल्ले पण करता का? ओके, बरं आहे ना. एकदम एक नंबर. तुम्हाला चालायची काही सवय आहे. आपल्याला चालायची सवय नाही. काय नाव? सर्वेश. अच्छा, सर्वेश घरात. प्रॉपर इथून नाही. हा इथून नाही का? नाही, उलवा उलवा हार कोपर नाही, वाहाल. हा, तुम्ही कुठले? आम्ही प्रॉपर रसायनी वासंबले. रसायनीचे हो, म्हणजे जवळचे जात. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव शंभो. भीमाशंकर महाराज की जय. त्रेपन्न वय आहे तुमचा? 53 वय आहे. आणि 53 मध्ये 25 वर्ष झाली. 2 वर्ष म्हणजे 2 टायमाला महाशिवरात्रीला. वर्षातून 2 वेळेला 25 वर्ष. 2 वेळा वर्षातून. पहिले श्रावणी सोमवार. पहिलं सगळं पाटील. कुठले तुम्ही? मी मोपाड्यातला आहे. नवीन पोसरी मोपाडा नवीन पोसरी. आपला लेप मारल्यावर तिथे अचानकच्या मॅचेस वगैरे होतात. अचानकचा ग्राउंड आहे ना. अचानक मध्ये मी 15 वर्ष क्रिकेट खेळलोय. जी कालची पब्लिक होती
ती बोलते का खूप गर्दी आहे, एस टी स्टँडपर्यंत लाईन लागलेली आहे. पण हल्ली इथून तर कोण जास्त जाता येईल दिसत तर नाही आहे, इथून तर जास्त कोण जाता येईल दिसत नाही. तर दादाला कसं पाठीत भेटलाय ना, तर दादा कसं 5-5 चालते. बरोबर चालेल आता. आता एक स्पॉटवर आलो आहे आणि इथून पूर्ण दिसतंय. दाखवू इथे चेकिंग आली आता. चेकिंग इथं आय थिंक पैसे द्यायला लागत असतील वाटते मला. जाऊया चलूया. आता इथे चेकिंग होती आणि प्रत्येकी मला 1 वर्षाची व्हिडिओ बघलेली आहे आय थिंक मी. ती होती किती 30 रुपये ना, आता आहे 60 रुपये पर पर्सन. 60 आला तो बोलतो चप्पल कुठे बोलतो. म्हणजे पुढं काहीतरी रिस्की आहे ऐसा वाटते मला. असो, बोले बाबा की कृपा. काय बोले बाबा की कृपा काय. आता आपण किती लांब आलो तरी अर्धा तरी. मग आधी आपण नक्की 25% चालू आहे. आता 25% आहे अजून खूप लांब आहे. मी काय बोलते स्टार्ट पण काकडी ते पॅक करतो. थांब कापू बॅगेत टाकतो. मला खायची नाही, काही नंतरला. आता मी नाश्ता केलाय ना. हा चालेल. बिस्किट आपलं करा. बिस्किट आहे. ड्रोन शॉट आमचा. ड्रोन शॉट. भाऊ आमच्या बरोबर आहे. दिसत असेल का नाही. भाऊ थांब. भाऊ बरोबर आहे आमचे. भावेश थांब. भाया पळाला. भाया दिसलं. जरा भारी स्पॉट आहे, खूपच भारी स्पॉट आहे. तो गोव्याला झालाय. नाईस ब्लॉगिंग. तुम्हाला दाखवू का. ती होतो तो काय तो बघ काय तो कंचा घाट शिडी घाट हो ना. म्हणजे तो आवरा कधी नाही. ते माणूस पण आहे आपले फोनाचे कॅमेराची झूम करते. आता ती पण व्हिडिओ टाकीन याच्यानं. थांबा जरा 1 सेकंड. काय व्ह्यू आहे यार. आता आपल्याला कॅमेराची बॅटरी पण चेंज करायची आहे. 3 बॅटरी बरोबर आणल्या ना. तो वाट लागली असती भाऊ. अवतारा झाली ना. अवतारा बाई कोण बा. तर आपले बरोबर होते ते इथंच आहेत. रील्स करतात ते बघा. काढा रील्स काढा. ही शिडी आहे. याचे पुढं पण आहे बघा. म्हणजे यो असा फेरफटका असेल यो बरोबर नाही. गोलवाला कती रिस्क आहे तो यार. मजा येईल. चला जाऊया. ट्रेकिंगला चालू करूया आपल्या.
आपला कॅमेऱ्याची बॅटरी चेंज केली आताच. विचारूया आता या कॅमेऱ्यामध्ये ॲड करतोय. चला बाय. दादा ते शिडी घाटचा काय आहे? बंद केलं का? कसा जातो तो? जातो कसा तो? कॉर्नर दिसते ना, हा म्हणजे असं असं गोल फिरून आहे का? तिकडून सरळ असं कॉर्नर आहे का? तिथं वर चढलं ना, हा. ते पाणी वाहते बघा. हा तिथून हे जंगलातून डायरेक्ट तिथं जो डोंगर चालू होतो ना दुसरा, हा. तिथेच भेटतो. आता हे तुम्हाला फिरून जायला तो माणूस तो डोंगर चढायला ते आधी तो बंद केलाय का? आम्हाला असं फिरून कसं जायला लागेल? तुम्हाला ह्या झाडीतूनच जायला लागेल. हा. जास्त धुकं आलंय बघा, हा 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 तिथे वरती जायचं. असं, आता वजा बरोबर तुझं सर हो, असं हे जंगलातून ही खालची पट्टी दिसते हा, का? हा, हा. सरळ वर आता चढ आहे का थोडासा? चढ आहे. नाही आता प्लेन आहे इथून. हा गणेश घाट चढले ना तुम्ही, हा तसे तसं. तसं आहे का? मग ते आता आता तरी किती तास लागतील? 2-2.5 तास लागतात. आधी 2-2 तास. कसे जातील असते जाणं. हम्म. आता आम्ही असंच आलो चाललेत. टाइम लागेल तर ओके चालेल. नाव नाव लिहून ठेव. पदरगड वरती इथून आहे ना? हा बोललास ना कॅमेरा? हा बोलू. पदरगड आणि कुठल्या महिन्यात जास्ती बरा? दिवाळीच्या असतो. चालेल. येऊ नका. आता इथं आपण थांबलोयत ना, इथं बघा पूर्ण दरी आहे. इथून दरी चालू होतंय आणि दादाने सांगितलं का इथं पुढे विहीर आहे. विहिरीच्या राईट साईडून पदरगडला जायला रस्ता आहे, बोल रे बाबा दिला बघ. जो तुम्हाला दिली काठी दिली व्हायला. तिथून आता तुम्हाला दाखवलेलं बघा धुक्यातून डोंगर दिसत होता, तो इथं आहे. हल्दी पण तो धुक्यातच आहे. तो डोंगर नाव काय ॲक्च्युली पदरगड आहे. आणि 1 तास लागते का? 1 तास लागते चारायला. इथून चारायला 1 तास लागतोय. आपल्याला इथं यायला 2 तास लागतात. म्हणजे 3 तासाचं 3 तासाचा प्रोग्राम आहे ह्यो. भारी आहे बोल. पण भारी आहे. तिथं तो बोलतोय का आता जरा चिटकीचं काम आहे, तुम्ही याल तर दिवाळीच्या टायमाला म्हणजे हिवाळ्यात 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 यायचं ना. हिवाळ्यात कटकर हिवाळ्यात ती आवशी बोलते. हिवाळ्याने येऊ. मस्त आहे की. मला वाटलेलंच, मला असं वाटत होता का पहिले सरत होतं तेव्हा हाच व्ह्यू पण असं नाही. इथं जाग्या व्ह्यू आहेत. नुसतं नेचर जाग्या व्ह्यू. आता मी बघितलेला गड आहे पुढं, पण माहित नव्हतं का इथं असेल. भाव्या आलाच नाही. भाव्या आलाच नाही बोलते. भाव्याची कमेंट असेल हे व्हिडिओला 100%. सॉरी गाईज. अजून पहिलं आता त्याला व्हिडिओ कॉल केला तर बोले वेट फॉर मी आलो धावत आलो. व्हिडिओ कॉल केला. कालच त्यानं कल्टी मारली. हा इथून इथे विहीर असेल बघ कुठेतरी आहे का? हा इथं विहीर आहे. विहीर पण बघूया आपण. हा 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 काय येऊ येजाराला होता विचारलं होतं का? येजाराला होता रे. अच्छा हां. वीर पाहिजे बघ. पण मला डोंगराळ विहीर कशी काय मग पाणी थांबतं काय रे? हसलं तर मग चमत्कार. काय सांगू आपण दरीचे ए साईडला म्हणजे ही दरी आणि ही विहीर विचार करतोस का तू? एक अशी प्लेन जागा असली तर त्याची विहीर असली तर काही येऊ नाही वाटत. पण इथं दरीच्या ठिकाणी विहीर आहे. कशी काय मनात तो आली डोक्याची वर्षी चाललाय. हा प्रश्न भरलाय भाई. कारण दरीच्या ठिकाणची पाणी खालची जावायला पाहिजे ना. हा
कोणतरी कमेंटमध्ये सांगेलच. गाईज माहिती नाही, पहिल्यांदा आलो आहे ना, मी जास्त ट्रेक करत नाही, पहिल्यांदा ट्रेकला आलेलो आहे मी, आणि ते पण बिना चपल्याशी आलेलो आहे. दरेच्या लास्ट टोकाला पोचलो आहे आणि इथं खरंच लय, इथं रिक्षा आहे भाऊ, हे बघ इथं रिक्षा आहे. आणि आम्हाला काय दिसायचं नाही का, इथं झाड बघा जरा, किती वाटत तुला आवरा बघ. रिक्स तो हर एक मोड पर है. हल्दी बघा, दरी बघा, हल्दी यो धबधबा आहे आणि बघा कसा कोसळलाय. मॅन वर्सेस वाईट कसं असतं तैसा हल्दी बाजूचा व्ह्यू आहे, ज्वालामुखीचा उद्रेक सेम तैसाच फिलिंग वाटते. हल्दी बाजूला सगळा काला काला आणि झाडं आवरी मोठी मोठी आहेत, असणं मोठा मोठा एकदम व्ह्यू आहे. बघा ना काला काला तुम्हाला दिसत असेल, सगळीकडे कालाच काला. माझ्या डोक्याचे तुकडे पेटत नाही. आम्ही पहिले आलो तो पूर्ण हिरवागार होता, म्हणजे तिथं गवत होता. हल्दी माझ्या आजूबाजूला गवत नाही. योच पण पाठचा का आता चालू होती तो. गणेश घाट सारखा नको यार, त्यांना विचारू ना आपण. यार इथं माकड आहेत खूप यार, हे बघ ना कसा बसलाय बाई. भाव्या भाव्या ए भाव्या भाव्या आया भाव्या बसलाय. गावन यू बघ चरालाय डायरेक्ट, चरालाय बाबा. टाइम गणेश घाटा म्हणून असाच सीन. हा जरा डेंजर आहे. मात्र भाऊ नाही गणेश आपला बावे बावे जाऊ बावे लई पिसलेल शपथ. बाव्या काही बोल नको मला, खरं सांगतोय. यो दौरा कठीण आहे ना, दौरा कोणताच नाही. हा योच कठीण आहे. कॅमेऱ्यांशी दिसत असेल तो बघ, दिसत ना यो बघ, तो डोंगराच्या वरती डोंगर आहे, ती डोंगरावर शेती गेली. आता आपण मेन स्पॉट आलो, दाखवू का एक सेकंड. धुक्यात आलोय, धुक्यात. कशात आलोय? धुक्यात. धुका भाऊ खरा स्पॉट आहे, एक नंबर स्पॉट आहे. बाबा हल्द्या बी ढगान आहो, ढगान आहो, ढगान आपले करते ढगात. आता खरी थंडी लागते, थंडी म्हणजे असं धुका तोंडाला लागतो ना जरा. तुम्ही जे पाला करता ना सलूनला, जास्त गारगार वाटते. स्प्रे डायरेक्ट स्प्रे तोंडावर येते. पायांचा भुसकाट उरलाय गाईज, भुसकाट. म्हणजे आवाज मनाला माहिती नाही व्हिडिओला कसा आवाज येत असेल, कारण ॲडजस्ट करा भावांनो. कारण पाणी आहे ना पाऊसमध्ये लाईक तो माईकमध्येच घुसतंय.
मोरानी मजा आहे पण साऊंड फक्त साऊंड पाहिजे होता. हल्ली पाऊस पण आलाय. पावसात आहे ना धुका आलाय. हल्ली धुकाचं भारी वाटतो एनर्जी. ये बसा चांगला आहे. आता आमचा झाला आहे ड्रिंक टाइम. आता करायची ड्रिंक. आता ड्रिंक करू आपण. हे गणराया गावतानी दाजी भेरे झाले. तू काय भाऊज्या झोपू आपण 100% झोपू. मी तशीच केली. ड्रिंक टाइम एनर्जी ड्रिंक. ग्लुकोज टाकलाय जण दाखवतो ना आमच्या आहे ना ते आवडते. कंच असतील बुत्ता पण थोडा पिल्यावर बघ जरा 2च घोट मनाला शांती जातात. थंडी म्हणून खोकला चालू झाला. घामपून चाललंय तोंडात. घामपून चाललं. आंबट लागते. आता डायरेक्ट वरती भेटू. आता कॅमेरा ऑन नाही करायचो. आई दमलो. अशी झाली मी प्रत्येक येण्याच्या नाणार बोलतोय खाद्य किती लांब आहे. हे बघ सेम पाय ठेवायला जागा येईल. पाय ठेवायला तुका बघा तुका बाय बाय. इथं जाऊन आहे ना खड्डं पडलं. ए गोगल गाय कसली आहे. दुक्या भाऊ दुक्या. एक चुनवते 101 चुनवते येते हल्दी समोर. 101 चुनवते हल्दी 80 करत असं तुमचं नाही. कसा वाटतंय गारगार वाटते. आता आपण असं जाऊया. डगरामधून चालताना बायबीना चप्पल मस्तीने भावना मला वाटतं टिंग पारला ना पारला का टाटा बाय बाय खतम. हा ट्रॅक बघा पारला तर खाली बम बोले. बघा वाकडा तिकडा जातो. साप बघाय साप आहे. कुठलं काय काय नाही साप आहे तो मासा आहे. सापच आहे. जा बोले बाबा ऐशी नको गे आज भाई दिसत नाही माहिती साहेब. आजचा दिवस चांगला आहे. जाऊ दे पाऊस साप आहे. जाऊ दे त्याचं वाटत नको आपल्याला. जाऊ दे.
चल आपण आपल्या हॉटेल चल. जाऊ दे घाबरा नको तर घेऊ जरा घाबरला असेल तू लागला असेल आपल्याला. आपण आपली हॉटेलला दाखवत येतो नागासारखा, कारण त्याचे ते बाजूला होतं ना, पिल्लू होता बाजूला, दिसून लगेच आपल्याला. सापाचं दर्शन झाले. लास्ट समोर बाईनी बुट्टा घातली, ते नुसता पुरं लावतोय. बुट्टा घातली ना माझे पाय जबाब दिलाय बाई आता राईट दुखतान अवरे बॅक बघ. थांबा नाही तू बुट्टा घातली तर पलालतच का नाही पण इकडून बाई इकडून तर बाई सापाला टेन्शन नाही द्यावाला पाहिजे, बरोबर ना. आपले 5ची गँग किकलत आली किकलत. बम बम बोले. ओम नम पार्वती पते हर हर महादेव. हे जे आपले बाजूशी गेलं हे कातकरवाडीचे असतील कुठलं ना कुठलं तरी एक पाहिजे, पण त्यांचे चालण्यात ना आपल्या चालण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी बघून चालतो ते डायरेक्ट टू शॉट. पब्लिक येते हल्ली 5 मिनिटावर राहावं मी पण. चुकलो आणि रिटर्न झालो. थोडंच राहिलं ना 5 मिनिटात इथेच आहे का माझे. आता पोचलेलो गाईज. जरा येऊ सदन जरा वरती आहे. फायनली पोचलो शेठ, पोचलो. निघाले पण बरोबर. आमचे मागून आलेत जे आलते त्यांना सवय आहे, खरी गोष्ट आहे. नेक्स्ट टाइम बिनाचा विषय आपण त्याला तिथं कमान आहे, ती कमानाच्या जवळ पोहोचलो. पटकन जाऊ, दर्शन घेऊ, काहीतरी खाऊन परत लगेच निघू. जसं टाइमपास नाही करायचा. जरा म्हणजे पाय आहेत ना, पाय गेले साबरण मंदिर काय
ज्याला माहिती आहे तो पाठी जात आहे. हा मला पुढे झालं मला का माहिती आहे सगळं जादू झालं का नाही. जादू जादू सगळं जादू झालं. मला तर कॅमेऱ्याची बॅटरी परत चेंज करायला लागणार आहे. जादू सगळं जादू होत. बंद केलं काय मग दर्शन बंद केलं काय पोहोचलो ज्योतिर्लिंगा तिथं. टाइम लागला आता. काय करतं फोटो काढताय फोटो काढ कोणत्या कॅमेऱ्यात ओम नमो पार्वती बाबा माझी तर पहिली टाईम आहे. मला 5-6 तास लागलेत. भरलेली सगळा असेल ना तात्या बघ खालून चालत आल्या पुढून कोकणातून इकडे 5 तास बोलले पाय हल्ली गेलेत कामातून. नाही, आणि तर नाही, बिना जपलाच आहे. पाहत ना आता जायला काय वाटणार नाही. वाटणार भोले बाबाची कृपा. नाही ना आणि शिडी घाट नाही अरे का गणपती नाही नाही बाबा शिडी घाट नको. मग कोणत्या गणपती गणपती घाट शिडी किती घाट सगळ्यात बेकार बेकार आहे. शिड्याच्या हातीमध्ये माणूस हा का? आपल्याला नाही माहिती बघितलं पण नाही. मी गेलो नाही आमची बरीच पोरं गेली खाली आता बंद आहे ना पण काय तो घाट बंद आहे. नाही येतात लोक येतो मग पूर्वी ते गटुडे घेऊन यायचे लोक कोकणातून दान बिन विचारा इकडं इकडं वरती चला तात्या धन्यवाद. चला आम्ही आता मॅगी खातून इथं. ही भूक लागली. मस्त की मॅगी खाऊ पद्धतशीर. मॅगी आता आलेले आहे. मॅगी खाऊ पाहिजे पहिले. पक्का पाहू करते पक्का. मी आता 4 रुद्राक्ष घेतलेत. रुद्राक्षाचं फलं आहेत. त्याला घरी जाऊन साफ करायचा कापायचा आणि या मी गेटातून आता बाहेर निघलो. आता आपला परत ट्रॅक चालू बिना चप्पल. परत ट्रॅक चालू जाऊया. काय मॅगी खाऊन पण आली. महाप्रसाद घ्यावा लागेल ना. महाप्रसाद हो का? पुन्हा एकदा ट्रेक चालू झालेला आहे आपला. बघू शकता तुम्ही. कुठून आता हल्ली 3:06 झालेत. आपण थोडा उतरलो खालती. बघू आता कितीपर्यंत. तर लास्टला डायरेक्ट कॅमेरा चालू करेन. आता करून काही मतलबच नाही बरं ना. पण ऑलरेडी बघितलं आहे तुम्ही. तर मध्ये काही मला तर जंगलात एंट्री. काळ्या जंगलात एंट्री. एंट्री झालेली आता. जेवढी भीती नव्हती ना वाटत जंगलात तेवढी आता वाटते. पूर्ण बघ बाबा. आता जर पाऊस असता तो व्हिडिओ काढले असती तुम्हाला दाखवायला. कारण हे कॅमेऱ्याने जास्त भयानक नाही. ह्यो निसर्ग सगळं क्लिअर करत होत आहे. तरी बघा असं एकदा त्या स्पॉटवर पुन्हा एकदा काय ढग. ती ढग काही खालता दिसत नाही. काही म्हणजे कायच खालता दिसत नाही. काय ढग काय ढग.
आलो, जिंकलो जिंकलो. दिसत नव्हता कारण लय धुका होता. आज लय बरी सीन आहे. आता कधी घाण पडतंय टाकीले शब्द. आता कधी घाण पडतंय. यो व्यू आहे ना, यो बघा, यो तो व्यू बेकार आहे. यो बघा दादा चाललंय पुढे पुढे. आपण पाठी यो तुम्हाला याच्यात दिसत असेल पण ओरिजिनल मध्ये माझ्या मित्रांनी मेसेज केला मला, स्टोरी टाकली ना, बीपी आई झाली बोलतो वरती जाऊन. मी स्टोरी टाकलेली तिथली, माझी होती बीपी झाली लो. यो तो ना, यो गड बघ, यो किल्ला समोरचा किल्ला तो. हा तोच. पाणी लय ऐसा जुना बोल, ऐसा जुना तू कैसा होतास. नाही आणखी पकड. हा थँक्यू बाबा, धन्यवाद. लई कठीण स्पॉटला लई मजा लई, कारण पहिले होता त्याला बाबांनी मदत केली, बाबा गेला पुढे. इतका पाऊस पडतो ना, धबधबा आवतच पडेल. झाला बाई पार एकदाशी. हे बघा पार झालेलं गाई. पाण्याच्या आवाजांमुळं आवाज येत पण नसत. हे म्हणजे नुसता वावतोय एवढी जायची होतो बा, नुसतं वावतोय तो बघा. इथपर्यंतच होतो आपली साथ. तर टाटा, बाय बाय. आता 8:40 झालेत ना, आमची गाडी समोर आहे. जाऊ डायरेक्ट जाऊला बघू कुठेतरी. चला पहिले घरी जाऊ, त्याच्यानंतर ब्लॉग एंड करू.